श्रीगोंद्याला आप्पासाहेब सोनवणे हे कुस्ती मैदान घेणार आहेत एप्रिलला. त्यांनी काल फोन पण झाला, म्हणले एप्रिल महिन्यात आपल्याला घ्यायची. मला बोलले ते की आपण तुझ्या तारखेनुसार आपण तारीख ठेवूया. हो द्या म्हणलं, एकदा बघूया तरी कुस्ती काय तुमची इच्छा होती आता आणि प्रेक्षकांची इच्छा काय म्हणतात की आमची कुस्ती 5 मिनिट, मी 5 मिनिट बोललो होतो ना. मग त्याचं सांगण्याचं तुमचं तात्पर्य बाबा इच्छा दाखवली. एक मिनिट का असेना मला या पलवानावर 5 मिनिट म्हणजे काय, 5 मिनिट मोजून त्या टाईपचा होता. त्या टाईपचा म्हणजे की तो पलवान एक म्हणजे की किरण भगत भाऊ म्हणजे की एक साधा सुधा पलवान होता. आणि कुणी मला वाटत नाही की मी एक टाइम बघितलं. कुस्त्या बघितल्या त्यांच्या? बघितल्या असणार. मी कुस्त्या भरपूर पाहिल्यात. त्या मैदानात तुमची होती? मी एक कुस्ती पाहिली होती त्यांची. कुठं लक्षात येत नाही माझे ते गाव, पण त्यांची त्यांनी जी केलं कुठेतरी गाव होतं. मी माऊली जमदाडे संघ म्हणजे की माझा एक जिवलग भाव आहे, ते जिवलग दोस्त. एक खूप म्हणजे खूप आमचं जमायचं, जमतंय आणि जमत राहील. आणि मी तरी हे सांगतोय बरं का, एक किरण भाऊ बद्दल एक असं माझ्या मनात आदर होता आणि आहे, आयुष्यभर राहील ते. आणि मी माझं डोकं एक टाइम असं बंद पडलं की हे काय, कशामुळं. किरण भाऊ म्हणजे की असं मैदानात आले, फॉर्च्युनर घेऊन आले ते तेव्हा. आणि मी बसलो होतो आपलं ती छोटीशी ती जिपडं नसते का आपलं, 10 रुपये वडाप, तसल्या ह्याच्यानं गेलतो मी. किती वर्षापूर्वी? आत्ता मध्ये मला वाटतं की 2017 साली. 2017 म्हणजे 6-7 वर्षात किती बदल झाला हो. भरपूर. कुस्तीनं किती दिलं विचार करा. मग किरण भाऊ फॉर्च्युनर मधून आले, मी बसलो होतो आपलं. सगळी पोरं उठाली, त्यांच्यात कालवा झाला. असं म्हणजे ते नसतं काय का वारं आलं कुठं तर कावदान आल्यासारखं म्हणतात की वारं आलं कावदान आलं, असं. ते एक गाडीतून उतरलं, मैदानाकडे एंट्री मारायला चाललं होतं. तेव्हा पोरं किरण भाऊ आले असं म्हणजे की सगळ्यांच्यात कालवा चालू झाला. सगळी अशी हे झाली, पब्लिक कुठून उभारली, सगळी गेले आत, फिरून आले, गाडीत बसले फॉर्च्युनर मध्ये. मी बघत राहिलो काय चाललंय, नेमकं करतंय, मोठा पालन करू शकते काय किंवा काय करतंय. तर गाडीत बसले, गेले माघारी. परत कुस्ती टायमिंगला आले, कपडे काढले आणि गेले. तेव्हा कुस्ती पडली होती. ते कोणाबरोबर होती कुस्ती? माऊलीवर. माऊलीनं पाडलं होतं तेव्हा. तेव्हा कुस्ती मैदानी आणि कुस्ती पडले होते. कुस्ती पडल्यानंतर ना ते गाडीकडे आले आणि मी मैदानापाशी होतो, माऊलीपाशी होतो. तर माऊली आपलं चालू होतं, ते माऊली बी एवढं हे नाही म्हणजे की जल्लोष फिल्लोष तसला काय, एक साधा सिंपल माणूस. तो आपले घेतले, उठला माऊली उठला, आपलं घेतले पैसे, ते बी आपल्या गाडीकडे निघाले. आणि मी पण आपल्या गाडीकडे निघालो होतो. तर ते मला किरण भाऊ असं चालत दिसले. त्यांची सगळी पोरं असं त्यांच्या साईडनं चालले ते. बरोबर. म्हणलं एवढं का म्हणजे की त्यांच्या गर्दी जमा झाली ना जास्त. तर मग एवढं काय झालं, तर मी पळत गेलो बघायला. तर इतकं मोठ्या रडत होते ना, इतकं मोठ्या रडत. मी का म्हणलं कशामुळं. तर परत ना मग मी असंच बसलो होतो, पोरं असंच बसलो होतो. मग तेव्हा आमचे मार्गदर्शक म्हणा किंवा आमचे एक मित्र म्हणा, आमच्याकडे सिनियर आहेत, योगेश बोंबाळे, त्यांना मी बोललो की असं काय रडत होते बरं ते. तर म्हणला, अरे एवढा महाराष्ट्रातला स्टार पलवान आहे तो, आणि एवढा चांगली पब्लिसिटी आहे, एवढं सगळं आहे, आणि एखादी कुस्ती हारला आता हे, आणि हारल्यानंतर ना ते थोडस वाईट वाटणारच आहे, किंवा आपण एवढं कष्ट केलंय त्याचं थोडस वाईट वाटणार आहे. ह्याच्यासाठी फक्त बोलले. मग तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की याला पाहिजे तर आपल्याला हे व्हायचं झालातच, कारण की सगळ्यांच्या मनात पाहिजे. त्यावेळेस तुमची अशी एवढी पॉप्युलॅरिटी नव्हती. मी छोटासा होतो, माऊली सण गोटाला धरून जायचो. आज सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, सिकंदर ही काय वादळ आहे, क्रेज आहे.